नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की सर पेपरच्या कट ऑफ बद्दल बोला. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट डिस्कस करूया की माझा मत काय आहे कट ऑफ बद्दल. ठीक आहे. आणि जो तुमचा 9 फेब्रुवारी रोजी सब इंजिनिअरचा पेपर झाला त्या पेपरची डिफिकल्टी लेवल काय होती ते सुद्धा डिस्कस करूया. ठीक आहे. पुढे पेपरमध्ये काय काय विचारलं होतं, पेपरचं बदललेलं स्वरूप कसं होतं ते सुद्धा डिस्कस करूया. आणि नंतर ज्या एक्झाम आता बाकी राहिलेल्या आहेत त्या एक्झामसाठी कशी तयारी करायची आहे ते सुद्धा डिस्कस करूया. ठीक आहे. तर पेपरची डिफिकल्टी लेवल काय होती. तर बघा, मी काही विद्यार्थ्यांकडनं पेपरबद्दलचे त्यांचे इनपुट्स घेतले. ठीक आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की पेपर सर हार्ड होता. ठीक आहे. आणि जो पेपर विचारला गेला होता तो मागील पेपर म्हणजे 2019चा जो पेपर झाला होता त्याच्यापेक्षा 180 ° अपोजिट होता. ह्यामध्ये जे टेक्निकल होतं ते डिफिकल्ट होतं, रिझनिंग होतं ते लेंदी होतं आणि जीके जे होतं ते सुद्धा थोडं डिफरंट होतं. ठीक आहे. तर आपण आता तेच बघूया की पेपरमध्ये काय काय विचारलं होतं. ठीक आहे. आणि पेपरचं बदललेलं स्वरूप. तर बघा, जो तुमचा टेक्निकल सेक्शन आहे, टेक्निकल जो की तुमचा 60 क्वेश्चनचा होता. ठीक आहे. तर त्यामध्ये ऑलमोस्ट 50% हे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचे क्वेश्चन्स होते. ठीक आहे. तर आता ज्या मुलांसोबत माझं डिस्कशन झालं जे की इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी होते त्यांनी मला सांगितलं की सर इलेक्ट्रिकल सेक्शन जो आहे तो मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा होता. म्हणजे इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना हा सेक्शन डिफिकल्ट गेलेला आहे. कारण त्यांनी 2019 प्रमाणे क्वेश्चन हे बेसिक प्रकारचे न विचारता त्यांनी ते ऍडव्हान्स टाईपचे विचारलेले होते. ठीक आहे. त्यामध्ये ट्रिकी न्यूमेरिकल सुद्धा होते, मोस्टली पॉवर सिस्टम आणि कशावर होते तर मोटर्सवर विचारलेले होते. ठीक आहे. आणि बाकीचे जे क्वेश्चन्स होते थेरीचे ते सुद्धा एका वरच्या लेवलचे होते. ठीक आहे. तर बघा, जो इलेक्ट्रिकल सेक्शन आहे तोच इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना डिफिकल्ट गेला असेल तर तो मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना ऑब्व्हियसली डिफिकल्ट गेलाच असेल. ठीक आहे. पुढे त्यांनी मला सांगितलं की मेकॅनिकल सेक्शन सुद्धा सर टफ वाटला आम्हाला. आता ह्या टेक्निकल सेक्शन मध्ये इलेक्ट्रॉनिक्सवर सुद्धा 3 ते 4 हे क्वेश्चन विचारलेले होते. ठीक आहे. आता तुमच्यापैकी जे मेकॅनिकलचे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की मेकॅनिकल सेक्शन हा कसा होता. ठीक आहे. मेकॅनिकल सेक्शनची डिफिकल्टी लेवल काय होती. ठीक आहे. आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनी सांगायचं की इलेक्ट्रिकल तुमचा सेक्शन तुम्हाला कसा गेलेला आहे. ठीक आहे. आता माझं म्हणणं पेपर सेट करणाऱ्यांना असंच आहे की जर तुम्हाला हे सेक्शन डिफिकल्ट ठेवायचेच होते तर तुम्ही सेपरेट पेपर घ्यायचे होते मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठी. तुम्ही जर कंबाईन पेपर करत आहात तर 2019 प्रमाणे बेसिक लेवलचे क्वेश्चन विचारा ना. आणि 2019 मध्ये सुद्धा पेपर इझी असून इतका काही जास्त कट ऑफ गेला नव्हता. त्यामुळे पेपर डिफिकल्ट करण्याचं कुठलंच रिझन नव्हतं. ठीक आहे. आता बघूया आपण रिझनिंगचा पार्ट. ठीक आहे. रिझनिंग मध्ये काय काय विचारलेलं होतं. तर रिझनिंग बद्दल विद्यार्थ्यांनी मला असं सांगितलं की रिझनिंग सुद्धा मॉडरेट लेवलचा विचारलेला होता आणि तो सुद्धा लेंथी होता. ठीक आहे. कारण 3 ते 4 क्वेश्चन हे सिटिंग अरेंजमेंटवर विचारले होते आणि सिटिंग अरेंजमेंट सुद्धा डिफिकल्ट लेवलचं विचारलेलं होतं जेणेकरून तुमचा टाइम ह्याच्यामध्ये वेस्ट होईल. ठीक आहे. तर कोणतं विचारलं होतं तर सर्क्युलर विचारलं होतं, लिनियर विचारलं होतं आणि प्रत्येक क्वेश्चन मागे 3 ते 4 हे प्रश्न विचारलेले होते. ठीक आहे. 2 ते 3 प्रश्न होते. कोडिंगवर सुद्धा 1 ते 2 प्रश्न होते. ठीक आहे. तर ओव्हरऑल मी सांगेल रिझनिंग हे थोडं मॉडरेट आणि लेंथी लेवलचं होतं. म्हणजेच काय तर टाइम कन्झ्युमिंग होतं. ठीक आहे. आता बघा, पेपर घेणारी जी संस्था आहे IBPS ही तुमची बँकिंग लेवलची एक्झाम घेते त्यामुळे हे एक्सपेक्टेड होतं. ठीक आहे. तर आता ज्यांचा पेपर बाकी आहे त्याने हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढचा सेक्शन आहे तुमचा जीके आणि जीएसचा. ठीक आहे. हा सुद्धा खूप वेगळा होता 2019च्या पेपरपेक्षा. कारण ह्याच्यामध्ये त्यांनी BMC रिलेटेड क्वेश्चन हे विचारलेले होते 3 ते 4. ठीक आहे. आणि 2019 मध्ये असे काहीच प्रश्न विचारलेले गेले नव्हते. ठीक आहे. BMC रिलेटेड. पुढे मी जे मागे तुम्हाला सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की जीके आणि जीएस मध्ये करंट हे फक्त मागील 6 ते 7 महिन्यातलं विचारलं जाते. ठीक आहे. तर ते तसंच होतं. ठीक आहे. इव्हन त्यांनी जानेवारी 2025 मधले सुद्धा क्वेश्चन टाकलेले होते. ठीक आहे. पण जीके बद्दल तुम्ही ओव्हरऑल सांगायला गेलं तर ह्या 2 सेक्शनपेक्षा ते थोडं इझी लेवलचं होतं. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी मागील 6 ते 7 महिन्यातले करंट हे व्यवस्थित केले असतील त्यांना ते इझी गेलं असेल. ठीक आहे. पुढे आता कट ऑफ बद्दल डिस्कस करण्याआधी विद्यार्थ्यांनी मला एक्झाम सेंटर बद्दल काही इन्फॉर्मेशन सांगितली. ठीक आहे. तर बघा, तुमची एक्झाम ही TCS आयन सेंटरला होत नाहीये. ठीक आहे. जिथे की एक चांगली सिक्युरिटी असते आणि त्यांचा जो स्टाफ असतो तो वेल इन्फॉर्म असतो. ठीक आहे. तर ह्या TCS आयन सेंटरवर एक्झाम घेण्यासाठी मागे खूप सारी ट्विटर कॅम्पेन झाली आणि ह्या कॅम्पेनची न्यूजवाल्यांनी सुद्धा दखल घेतली. पण मुंबई महानगरपालिका आणि IBPS ने त्याची व्यवस्थित दखल घेतली नाही. तर तुमचे एक्झाम्स हे लहान लहान कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूट मध्ये होत आहेत. ठीक आहे. तर ह्या इन्स्टिट्यूट बद्दल विद्यार्थ्यांनी मला असं सांगितलं ज्याचा पेपर तिथे आला होता तो बोलला सर सिक्युरिटी ही इतकी टाईट नव्हती आणि जे सिक्युरिटी पर्सन होते ते सुद्धा वेल इन्फॉर्म नव्हते. कारण विद्यार्थ्यांनी आम्हाला असं सांगितलं की सर आम्हाला पेन नेण्यापासून सुद्धा सिक्युरिटीने अडवलं आणि आम्ही त्यांना विचारलं की एक्झाम सेंटर पेन प्रोव्हाइड करणार आहे का.
तर त्यांच्याकडे कुठलंही आन्सर नव्हतं, त्यामुळे ते वेल इन्फॉर्म नव्हते. बाकीचे जे मॉनिटर आणि जी सिस्टीम होती ती सुद्धा जुनी होती. ठीक आहे. बाकी एक्झाम अटेम्प्ट करत असताना पुढच्या क्वेश्चनवर जाण्यासाठी ऑलमोस्ट 1 ते 2 सेकंदाचा पॉज हा व्हायचा. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही नेक्स्ट क्वेश्चनच्या बटनवर क्लिक कराल तेव्हा ऑलमोस्ट 1 ते 2 सेकंद व्हायचा आणि नंतर तुम्हाला पुढच्या सेक्शनवर जाता यायचं. म्हणजे इन बिटवीन 2 क्वेश्चन मध्ये 1 ते 2 सेकंद व्हायचे. ठीक आहे. तर आता ह्या एक्झाम सेंटर रिलेटेड मॅटरवर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही ट्विटर कॅम्पेन चालवून बघितलं आणि बातमी न्यूजवाल्यांनी सुद्धा उचलून धरली, पण काहीच झालं नाही. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, जो तुम्ही एक्झाम दिल्यानंतर फीडबॅक फॉर्म येतो. ठीक आहे. तर त्यामध्ये काही क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. त्यामध्ये काय असते तर स्टाफचा बिहेवियर कसा होता, एक्झाम सेंटर लोकेट करायला तुम्हाला काही डिफिकल्टी झाली का, किंवा अदरवाईज दुसरे काही. ठीक आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा फीडबॅक फॉर्म मध्ये तुम्हाला निगेटिव्ह द्यायचं आहे. म्हणजे 1 1 1 1 हाच मार्क करायचा आहे. 1 2 3 4 असे 5 असे ऑप्शन असतात. ठीक आहे. तर कोणीही 2 3 असा कुठलाही ऑप्शन मार्क करणार नाही. सगळ्यांनी 0 किंवा जो 1 जो लोवेस्ट असेल तोच तुम्हाला मार्क करायचा आहे, जेणेकरून IBPS आणि BMC कडे हा फीडबॅक जाईल की विद्यार्थी हे सॅटिस्फाय नाहीत. एक्झाम सेंटर बद्दल बोलतोय. ठीक आहे. तर इतकं तुम्हाला करायचं आहे, जरी स्टाफचा बिहेवियर चांगला असेल तरी. ठीक आहे. तर चला आता बोलूया कट ऑफ बद्दल. तर कट ऑफ बद्दल ज्या मुलांशी माझं डिस्कशन झालं आणि जो मुलांनी मला फीडबॅक दिला तो आणि तुमच्या पेपरची डिफिकल्टी लेवल ते बघता मला असं वाटतं की जो मागचा कट ऑफ होता तुमचा त्यापेक्षा ह्या वेळेचा कट ऑफ हा थोडा कमी होईल. ठीक आहे. तर माझ्या मताने कट ऑफ हा तुमचा 45 ते 50 मार्क दरम्यान राहील. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी 60 ते 65 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले आहेत त्या विद्यार्थ्यांनी होप सोडायच्या नाहीयेत. बाकी हे माझं फक्त मत आहे, जे की काही विद्यार्थ्यांच्या फीडबॅकवरनं होतं. ठीक आहे. पण जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी जर मला व्यवस्थित कमेंटमध्ये त्यांचा फीडबॅक दिला तर आपण एक चॅनलवर पोल ठेवूया. ठीक आहे. त्या पोलमध्ये आपल्याला समजेल की पेपरची लेवल किंवा पेपरची डिफिकल्टी लेवल काय होती. ठीक आहे. तर प्लीज कमेंट करा. ठीक आहे. पुढे आता राहिलेल्या एक्झामसाठी विद्यार्थ्यांनी कशी तयारी करायची आहे, तर बघा टेक्निकलसाठी तुम्हाला बेसिक्स तर करायचंच आहे, पण थोडं ॲडव्हान्स लेवलचं सुद्धा करायचं आहे. ठीक आहे. आणि टेक्निकलमध्ये जास्तीत जास्त तुम्ही 50% तरी मार्क घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. 50% मार्क म्हणजे किती, तर 30 मार्क्स. ठीक आहे. पुढचा सेक्शन आहे GK. ठीक आहे. तर GK साठी तुम्हाला लास्ट 5 ते 6 महिन्याचे हे करंट अफेअर्स हे व्यवस्थित करायचे आहेत आणि BMC रिलेटेड क्वेश्चन हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. तर हा सेक्शन थोडा इझी असल्यामुळे मी काय सांगतो, तर 20 आउट ऑफ तुम्ही 15 मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. किती, 15. आणि जो शेवटचा रिझनिंग सेक्शन आहे जो की लेंदी असतो. ठीक आहे. त्याला टाइम सुद्धा तुम्हाला जास्त लागेल. तर त्या सेक्शनमध्ये जे विचारलं जातं कोडिंग, डिकोडिंग, सिटिंग अरेंजमेंट, सिलोजिझम, ह्याचा तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ठीक आहे. स्पेशली सिटिंग अरेंजमेंटची. ठीक आहे. आणि ह्या सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला स्कोर करायचा आहे. ठीक आहे. किती, तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 15 ठेवा. ठीक आहे. तर असे मिळून तुमची ॲक्युरेसी व्यवस्थित मेंटेन करा आणि 30 आणि 30 60 मार्काचे तुम्हाला व्यवस्थित हे ॲक्युरेसी ठेवून क्वेश्चन्स हे अटेम्प्ट करायचे आहेतच. ठीक आहे. आणि क्वेश्चन पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे कुठले क्वेश्चन तुम्हाला स्किप करायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित माहीत पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक प्रश्न हा अटेम्प्ट करायला बघू नका, येत असेल तरच करा, कारण प्रत्येक प्रश्नाच्या खाली हे 5 ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुमची जी बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी आहे ती 5 ऑप्शन असल्यामुळे कमी होऊन जाते. ठीक आहे. त्यामुळे कुठले क्वेश्चन तुम्हाला स्किप करायचे आहेत हे माहीत पाहिजे. पुढे मला मागे एका विद्यार्थ्यांनी क्वेश्चन विचारला होता की सर क्वेश्चन पेपर हा मराठीतनं सुद्धा येतो का, तर बघा फक्त इंग्लिशमध्येच पेपर येतो. ठीक आहे. मराठीमध्ये पेपर येत नाही. तर हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि जो क्वेश्चन पेपर येतो तो सेक्शन वाईज असतो. ठीक आहे. टेक्निकल वेगळा असतो आणि GK GS आणि रिझनिंग हा वेगळा असतो. ठीक आहे. आणि तिन्ही सेक्शन मिळून तुम्हाला तो 1.5 तास किंवा किती तर 90 मिनिटं असतात. ठीक आहे. त्यामुळे हे चांगलं आहे की तुम्ही कुठलाही सेक्शन हा कधीही स्विच करू शकता. ठीक आहे. आता तुमच्यापैकी जर कोणाला करंट अफेअरसाठी नोट्स हव्या असतील मागील 1 वर्षाच्या, तर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मी व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे. ठीक आहे. तर चला, मी आशा करतो की 9 तारखेचा ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला असेल ते विद्यार्थी डिफिकल्टी विषयी मला इनपुट्स हे कमेंट सेक्शन मध्ये देतील. ठीक आहे. आणि तुम्हाला माझ्या मंथ वाईज नोट्स हव्या असतील तर तुम्हाला ह्या 99 रुपीजमध्ये भेटतील. तर तुम्हाला हा QR कोड स्कॅन करून पेमेंट हे करायचं आहे आणि ह्या नंबरवर तुमचा ट्रान्झॅक्शन ID चा स्क्रीनशॉट हा पाठवायचा आहे. ठीक आहे. मग मी तुम्हाला PDF स्वरूपातील ज्या नोट्स मी बनवलेल्या आहेत त्या देईल. ठीक आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे आहे आपल्या अकॅडमीचं ट्विटर हँडल. ठीक आहे. तर ते सुद्धा तुम्ही जॉईन करायला विसरू नका. चला, थँक्यू.